मुलांसाठी रामायणाची संपूर्ण कथा. रामायण ही भगवान श्रीरामांची पवित्र आणि प्रेरणादायी कथा आहे. ही कथा महर्षी वाल्मिकी यांनी लिहिली आहे. चला तर मग सोप्या शब्दांत रामायणाची संपूर्ण गोष्ट जाणून घेऊया. अयोध्या नगरीत राजा दशरथ राज्य करत होते. त्यांना 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. त्यांना 4 मुलगे झाले. कौसल्येचा पुत्र राम, कैकेयीचा पुत्र भरत, सुमित्रेचे 2 पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न. राम खूपच चांगले, आज्ञाधारक आणि पराक्रमी होते. सर्वांना ते खूप आवडत होते. मिथिला नगरीचा राजा जनक यांची मुलगी सीता होती. तिच्या स्वयंवरात शिवधनुष्य उचलून तोडणाऱ्या वीराशी तिचा विवाह होणार होता. श्रीरामांनी शिवधनुष्य उचलून तोडले आणि सीतेशी विवाह केला. राजा दशरथांनी रामांना राजा बनवायचे ठरवले, पण कैकेयीला तिचा मुलगा भरत राजा व्हावा असे वाटले. तिने 2 वर मागितले, रामांना 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्य. रामांनी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे वनवास स्वीकारला आणि सीता आणि लक्ष्मणही त्यांच्यासोबत गेले. वनात राक्षसांचा राजा रावण राहत होता. त्याने फसवणूक करून सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत नेले. राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. रामांना हनुमान आणि सुग्रीव यांची मदत मिळाली. हनुमानाने समुद्र ओलांडून लंकेत जाऊन सीतेचा शोध लावला. रामांनी वानरसेनेच्या मदतीने समुद्रावर पूल बांधला. हा पूल रामसेतू म्हणून ओळखला जातो. लंकेत मोठे युद्ध झाले. शेवटी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला. सीतेची सुटका झाली. 14 वर्षांचा वनवास पूर्ण झाल्यावर राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. लोकांनी आनंदाने त्यांचे स्वागत केले. त्या दिवशी दिवे लावून आनंद साजरा केला गेला. हा दिवस आपण आजही दिवाळी म्हणून साजरा करतो. या कथेतून आपण काय शिकतो? नेहमी सत्याचा मार्ग धरावा, आई-वडिलांचे ऐकावे. चांगुलपणाचा शेवटी नेहमी विजय होतो. वाईटावर नेहमी चांगल्याचा विजय होतो.